ती पण देशीच देशीच आहे. आहे. देशीची हाईट साधारण किती पर्यंत जाते? देशी हाईट म्हणजे कसं राहते म्हणजे ह्या वर्षी जरा थोडं पाऊस पाणी कमी असल्यामुळे जरा कडबी हाईट कमी आहे, पण आळ्याला वगैरे कडबं चांगली चांगलं आहे. पालेदार आहे, मऊ कडबं. मऊ कडबा आहे. किती दिवस चालेल सीझन अजून? जास्तीत जास्त अजून एक 8 ते 15 दिवस चालेल. कडबा ह्या वर्षी प्रमाण कमी आहे कडब्याचं. कमी आहे का? हां. नमस्कार मित्रांनो, निलेश टोकाटे स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाहू शकताय 2-3 आठवडे झाले कडब्याचे बाजारभाव तर 3000च्या आजूबाजूला चालतात, परंतु आज माझ्या पाठीमागे वगैरे तुम्ही पाहू शकताय बराच कडबा किंवा बराच चारा बाजारात आलेला आहे, जास्त आवक झालेले. तर आज कडब्याचे बाजारभाव कसे राहतात ते आपण प्रत्यक्ष येथील व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना विचारून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे ज्यांना कडबा विकायचा आहे किंवा घ्यायचा आहे अशा दोघांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर राहील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची तारीख आहे 22 मार्च 2026, वार आहे रविवार. पाहू शकता मित्रांनो कडबा किती मोठ्या प्रमाणात आलेला आहे. तर शेतकरी व्यापारी दोघांनी पण हा कडबा आणलेला. हा कोणाचा आहे कडबा? ही मोठा आहे, ही पिंडी मोठी आहे. तर ह्याची काय किंमत सांगता तुम्ही? 3300 रुपये. 3300 रुपये शेकडा. कोणता वाण कोणता येतो ह्याला? दगडी मालदांडी. बरं चालेल. फायनल कितीपर्यंत होईल? 3200 पर्यंत. काय त्याच्यापेक्षा कमी नाही का होणार? 2700-2600 रुपये. परवडत नाही. घरपोच करता तुम्ही? शेतकरी का व्यापार आहे आपलं? आपलं व्यापार प्लस शेतकरी. व्यापार प्लस शेतकरी. बघायचे. मोबाईल नंबर सांगा. 9511 9511 67 67 57 88. गाव कोणतं आपलं? मुंडेवाडी मंगळवार तालुका. चालतं, ठीक आहे. पाहिजे असेल तर संपर्क करू शकता. तर पिंडी मोठे हाईटला वगैरे. तर दुसरा कवर करू. पाहू शकता मित्रांनो हा कोणता वाण आहे? इंट्रा इंट्रा आहे का? काय दर आहे लावला हे? हे आपलं रनिंगवर असतं. रनिंगवर असते का? हा. वाण कोणता आहे ह्या कडब्याचा? कडब्याचा वाण गुडदी. बर किती किलोमीटर पर्यंत पोहोचतात? पुण्यापर्यंत करतो. पुण्यापर्यंत करता का? बर काय दर काय लावलाय तुम्ही? ते आता सांगोल्याचा 3500 चालू आहे. 3500. आता ते तिथं विचारलं तर 3300 का? पिंडीवर डिपेंड राहतंय का? पेंडीवर डिपेंड असते. हो का? आपली हाईट आहे ना, आळ्याला मोठं आपलं. बर मोबाईल नंबर सांगा बरं. 9588 9588 45 45 15 67 15 67. 67. समजा जर 200 किलोमीटर जायचं असेल तर पोच करणार का तुम्ही? हा पोच करतो. काय किती रेट लागेल एक्स्ट्रा चार्ज? तिथं म्हणजे एक्स्ट्रा चार्ज कसं असते, आता तिथं 4500 पोच होतंय. हां त्याच्या आत 200 आत आलं 4000 पोच होतंय. बरं चालतं, ठीक आहे. ओके. मग वरून टाकतात आता पिंडी खाली म्हणून म्हटलं दिला का नाही? 200 दिला. कसा काय भावानं दिला? किती? 2900 रुपये ना शेकडा. पाहू शकताय पिंडी वगैरे कसं आहे ते. वाण कोणता ह्या ज्वारीचा? 21 मालदांडी. चालतंय. गाव कोणतं आपलं? शेतकरी आहे व्यापारी? शेतकरी आहे का? मोबाईल नंबर सांगा आपला. 84 59 37 1409 37 1409. चालतं. पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. घरपोच करता का? किती किलोमीटर पर्यंत? 200 किलोमीटर. चार्ज काय एक्स्ट्रा? किती रुपये लागेल? रनिंग बघून 200 किलोमीटरला किती अंदाज धरून चला? इथून पुण्याच्या पुढे टाकायचं आहे. पुण्याला धरून 4000 रुपये शेकडा. 4000 रुपये शेकडा. बरं चालतं, ठीक आहे. पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. मित्रांनो तुमच्या भागात कडब्याचा चाऱ्याचा काय भाव आहे मला कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण समजेल. किंवा कोणाला विकायचा जर असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना चाऱ्याची अडचण आहे. तर चारा बऱ्याच जणांना घ्यायचा आहे, तुमचा विकला जाऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून. काय दर लावला ह्याला? 3500 रुपये शेकडा. 3500 रुपये शेकडा. फायनल कसा होईल एकच? ते रनिंगवर राहते. रनिंगवर नाही, आता चालूला हिथंच घ्यायचं म्हटलं तर. चालू इथं घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला 3300 रुपये शेकडा जागेवर बसेल. जाग्याला 3300 रुपये. समजा 100 किलोमीटर जायचं म्हटलं तर 100 किलोमीटर जायचं म्हटलं तर 41-4200 रुपये शेकडा जागेला पोच. जाग्याला पोच. मोबाईल नंबर सांगा. 9067 90 67 745 745 792 792. गाव कोणतं आपलं? मंगळवेढा. मंगळवेढा. ज्वारीच्यासाठी फेमस. ज्वारीसाठी फेमस. चालतं. हा वाण कोणता आहे ज्वारीचा? हे मालदांडी. मालदांडी. प्युअर देशी कडबा. प्युअर देशी कडबा. तर पाहू शकता हाईट वगैरे
छोट्या आहे कारण ही देशीमध्ये मोडत ना हा पलीकडला नाही कडबा देशीच आहे. ती पण देशीच देशीच आहे. आहे. देशीची हाईट साधारण कितीपर्यंत जाते? देशी हाईट म्हणजे कसं राहतंय म्हणजे ह्या वर्षी जरा थोडं पाऊस पाणी कमी असल्यामुळे जरा कडबी हाईट कमी आहे, पण आळ्याला वगैरे कडबं चांगली चांगला पालेदार आहे, मऊ कडबा आहे. मऊ कडबा आहे. किती दिवस चालेल सीझन अजून? जास्तीत जास्त अजून एक 8 ते 15 दिवस चालेल. कडबा ह्या वर्षी प्रमाण कमी आहे कडब्याचं. कमी आहे का? हां. चालतं ठीक. तर कडब्याचं प्रमाण कमी असल्यामुळे बाजार जास्त दिवस चालणार नाही कडब्याचं. तर ज्या शेतकऱ्यांना स्टोरेज करून ठेवायचं त्यांनी करू शकता. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडक्यात परंतु आपण बऱ्यापैकी हा कडब्याचा बाजार कव्हर केलेला आहे. तर भेटू आता पुढच्या बाजारात.